क्रॉस व्हेरिफिकेशन झालं तर इतकी आकडेवारी ती खालावेल म्हणून आम्ही सुरुवातीपासूनच या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे की क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी आम्ही 2.5 कोटी लाभार्थ्यांचं पूर्णपणाने करणार नाही। पिवळा आणि केशरी कार्ड धारक जे आहेत त्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमीच आहे, म्हणून ते पिवळ्या आणि केशरी कार्ड धारक आहेत। त्याच्यामुळे ती जी संख्या आहे ही साधारणपणे 1.5 कोटीपेक्षा सुमारे त्याच्यापेक्षा अधिक जात असते। त्याच्यामुळे तिथं स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचा काही विषय येत नाही, कारण त्यांचे उत्पन्न हे त्यांना जे कार्ड मिळालेलं आहे, जे पूर्वीपासून अन्न व नागरी पुरवठाच्या माध्यमातून किंवा इतर योजनांचा ते लाभ घेत आहेत, त्याच्यामध्ये ते क्लिअर आहे। परत घेतले जाणार का ज्यांनी चुकीच्या पद्धतीने नियमबाह्य फॉर्म भरून ज्यांनी मी आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आत्ता जसं 4-4.5 हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत, तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला।